आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सोनवटी परिसरातील कॅनलमध्ये पाय घसरून पडल्याने शेख साजिद याचा दुर्दैवी मृत्यू. सेलू तालुक्यातील मोरेगाव जवळील सोनवटीच्या कॅनलमध्ये पाय घसरून पडून शेख साजिद शेख मजीद या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 17 डिसेंबर बुधवार रोजी दुपारी घडली. सेलू शहरातील राजमोहल्ला भागातील शेख साजिद शेख मजीद हा 17 वर्षीय युवक आपल्या मित्रासोबत 17 डिसेंबर बुधवार रोजी सकाळी सोनवटी शिवारातील व्यंकटी धुमाड यांच्या बांधकामावर मजुरी कामासाठी गेला होता. दुपारी सोनवटी शिवारात बांधकाम मजुरी करत असताना दुपारचं जेवण झाल्यानंतर शौचास गेला होता. पाणी काढताना पाय घसरून कॅनलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी, पोलीस शिपाई आघाव डुबे यांनी कॅनलमध्ये बुडालेल्या युवकाचा शोध घेतला. मात्र कॅनलमध्ये पाणी जास्त असल्याने व अंधार झाल्याने रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम थांबविण्यात आली. आज दिनांक 18 डिसेंबर गुरुवार रोजी राजमोहल्ला भागातील शेकडो युवक कॅनलमध्ये पाय घसरून बुडालेल्या युवकाच्या शोधण्यासाठी सकाळी पहाटे घडल्या ठिकाणी पोहोचून शेख साजिद याचा शव शोधण्यास सुरुवात केली. अथक परिश्रमानंतर आज दुपारी 12:15 वाजेच्या सुमारास मृत्यू अवस्थेत शेख साजिद शेख मजीद याचा शव आढळून आल्याने त्याचा शव कॅनलच्या पाण्याबाहेर काढण्यात आला. यावेळी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह राजमोहल्ला भागातील शेकडो युवक उपस्थित होते. शेख साजिद शेख मजीद या युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर उच्चस्तरीय तपासणीसाठी शव सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. उच्चस्तरीय तपासणी करून शव नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. कॅनलमध्ये पाय घसरून झालेल्या दुर्दैवी मृत्यूने सेलू शहरात शोककळा पसरली आहे. शिवभोजन केंद्र चालकांचे वेतन रखडल्याने आर्थिक अडचण. महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी स्वस्त दरात जेवण मिळावे यासाठी शिवभोजन सुरू करण्यात आले आहे. मात्र या शिवभोजन चालकांना मागील 7 महिन्यापासून त्यांचे वेतन मिळत नसल्याने शिवभोजन चालकाकडून तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे. यामुळे आम्हाला आर्थिक अडचणीला सामना करावा लागत आहे व मागील 7 महिन्यापासूनचे वेतन थकल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने थकीत बिल लवकरात लवकर अदा करावे अशी मागणी शिवभोजन केंद्र चालकाकडून करण्यात आली आहे. डॉक्टर KP गारोडे एज्युकेशन सेंटरची उज्ज्वल परंपरा कायम. गंगाखेड शहरातील डॉक्टर KP गारोडे एज्युकेशन सेंटरने चालू शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ संस्थेसाठीच नव्हे तर संपूर्ण गंगाखेड तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. राज्यस्तरीय होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती व बौद्धिक क्षमतेची कसोटी पाहणारी मानली जाते. या परीक्षेत डॉक्टर KP गारोडे एज्युकेशन सेंटरमधील इयत्ता 9वीची 9 विद्यार्थी व इयत्ता 6वीचे 4 विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय 25पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण होत पास सर्टिफिकेट मिळवले. इयत्ता 9वीतील वैभवी तुकाराम रुगडे हिने होमी भाभा परीक्षेत 70% गुण मिळवत सेंटर टॉपर होण्याचा मान मिळवला. गंगाखेड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठी भर पडली आहे. विशेष बाब म्हणजे गंगाखेड तालुक्यातील एकाच संस्थेतून 10पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची होमी भाभा परीक्षाच्या दुसऱ्या फेरीसाठी निवड होण्याची पहिलीच वेळ असून त्यामुळे संस्थेने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. पिंपळा येथे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन. मानवत तालुक्यातील पिंपळा येथे आमदार राजेश विटेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून
तब्बल 80 लाख रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या सभागृहाचे जिल्हा परिषदचे 2 वर्ग खोल्यासह शेत रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले। मानवत तालुक्यातील पिंपळा येथे आमदार राजेश विटेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून 20 लाख रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृहाचे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 24 लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या 2 वर्ग खोल्याचे आणि त्याचबरोबर 36 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात येणाऱ्या 2 शेत रस्त्याच्या खडीकरणाच्या कामाचे असे एकूण 80 लाख रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या विकास कामाचे उद्घाटन आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायण भिसे, सरपंच माणिक मकासरे, बाजार समिती संचालक तथा उपसरपंच गोपाळ सुरवसे, ग्रामसेविका जयश्री खाडे, बाजार समितीचे संचालक सूरज काकडे, संतोष लाडाने, काशीनाथ सुरवसे, सावरगावचे सरपंच तथा बाजार समितीचे संचालक गजानन घाटोड, मुंजाभाऊ सुरवसे, संदीप जाधव यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासेर उर्दू शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा गुलमोहर कॉलोनी सेलू येथे आज दिनांक 18 डिसेंबर गुरुवार रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम शालेय आरोग्य तपासणी अंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न झाले। या आरोग्य शिबिरासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालय येथून तपासणीसाठी डॉक्टर गणेश मुडे, डॉक्टर आलेश भुरेवार, डॉक्टर सोनाली जाधव, डॉक्टर सचिन गायकवाड उपस्थित होते। या सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत शाळेतील इयत्ता 1ली ते 7वी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। सर्दी, खोकला, ताप अशा काही किरकोळ आजारावर विद्यार्थ्यांना औषधी देण्यात आल्या। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पठाण रहीम खान, शाळेचे मुख्याध्यापक जावेद पठाण उपस्थित होते। उपस्थित मान्य डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। आरोग्य तपासणी शिबिरानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। उत्तम आरोग्याचे महत्त्व व खानपान या विषयावर डॉक्टर भुरेवार यांनी मार्गदर्शन केले। डॉक्टर सोनाली जाधव यांनी मुलांना हिरव्या फळभाज्या खाण्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले। डॉक्टर गणेश मुडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुलींना निरोगी राहण्यासाठी आपल्या जीवनात, आपल्या रोजच्या जेवणात फळे, दूध आणि अंडी किती महत्त्वाचे आहे या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला। शाळेच्या वतीने आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेल्या सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक सय्यद इम्रान, सय्यद अजीम, तहमीना खान, नजमा पठाण, माविया हाशमी, सय्यद अमन, शेख साजिद, सीमा खान, नफिसा बाजी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले। पेडगाव जिल्हा परिषद शाळेची सहल चाकूरला जाणार। परभणी तालुक्यातील मौजे पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेची सहल चाकूर येथील प्रसिद्ध असलेल्या वृंदावन गार्डन येथे काढण्यात येणार असून आज दिनांक 18 डिसेंबर गुरुवार रोजी पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी कोटरवार, शिक्षक अमोल पाथरकर, सय्यद फरहान, विलास शेळके यांनी परभणी येथील बसस्थानकात येऊन आगार प्रमुखांची भेट घेतली व सहली संदर्भात चर्चा केली। यावेळी येथील सुरक्षा रक्षक बाळासाहेब रेवणवार यांची उपस्थिती होती। यावेळी पेडगाव येथील शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की विद्यार्थ्यांना एक विरंगुळा म्हणून आम्ही या सहलीचे आयोजन केले आहे।